नमस्कार मित्रांनो, मी सुजित, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. आज एक खूप मोठी न्यूज येताना दिसते आहे. इराणमध्ये जे युद्ध चालू आहे, त्याच्यावरती एक आज खास न्यूज येताना दिसत आहे. अतिउल्ला खेमाने जे आहेत, त्यांची आज डेथ झालेली आहे, असं डिक्लेअर झालेलं आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया चॅनलवरती टाकलेलं आहे. त्यामधून स्पष्ट दिसतंय की त्यांची झालेली आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवरती काय होणार, आपल्या इंडियन मार्केटवरती काय होणार, हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. हे जे युद्ध झालेलं आहे, हे ऑलरेडी आपल्याला माहीत होतं की होणार आहे आणि ह्या युद्धामध्ये जे म्हणजे डेथ झाले, त्यांच्या दुःखासाठी कोणी रडत नाही. ते गेले याचा आनंद साजरा होतोय तिकडे. जास्त असा असर तर काही होणार नाही, परंतु तरी मार्केट खाली तर येणारच. खूप मोठी आशंका आहे. प्रेसिडेंट ट्रम्प यांनीही सांगितलेलं आहे त्यांच्या सोशल मीडिया ट्रूथवरती की खेमानी मारले गेलेले आहेत आणि इराणचे न्यूज चॅनलने सुद्धा सांगितले खेमानी मारले गेलेले आहेत. नातेवाईकसुद्धा म्हणत आहेत की खेमानी मारले गेलेले आहेत. परंतु काही ठिकाणी थोडंसं अशी कुजबूज चालू आहे की ते मेलेले नाहीत अजून. ते आहेत जिवंत, परंतु लपलेले आहेत कुठे. ह्यामुळे मार्केटमध्ये एक न्यूज अशी राहणार की म्हणजे खरं काय, खोटं काय कळणार काय नाही. त्याचा परिणाम असा होईल की सोनं-चांदी जे वाढणार आहे आणि आणि ट्रम्प यांनी सांगितलं थांबलेलं नाही, युद्ध तर चालूच राहणार आहे. इराणमधले काही जे नेते आहेत, त्यांनी सुद्धा सांगितले युद्ध हे चालू राहणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये अनसर्टनिटी भरपूर राहणार. त्या अनसर्टनिटीमुळेच सोनं आणि चांदी हे दोन्ही गोष्टी वाढणार, अशी दाट शक्यता आहे. तो आपला फोकस राहू द्या ॲव्हरेजिंग करण्याला आणि क्वालिटी शेअर्स परत आपल्या पोर्टफोलिओ टाकण्याला. विकून अर्थ नाही आहे. पोझिशन क्लोज करू नका. सोनं-चांदी पण नवीन घेण्याचे काही अर्थ राहणार नाही. आपल्याकडे असेल तर आपण होल्डच करावं लागेल ते. विकूनही फायदा नाही त्याचा. कारण ते असेट जे हे वाढणारच आहे. बघूयात आता नेक्स्ट काय होते युद्धाचा परिणाम. त्यानुसार समोरची मूव्हमेंट घेऊयात. मिळूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. हो, व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.